हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्. ओम काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मंदः प्रचोदयात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गुरुपुषामृत योगासंबंधी माहिती देणार आहे. थोडक्यामध्ये नियम आणि पूजाविधी देखील सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम सहस्र उत्तरायण ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष गुरुपुषामृत योग गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी आहे. याचा पुण्यकाळ स्थानिक सूर्योदयापासून ते उत्तर रात्री 2:50 असणार आहे. मित्रांनो, अंतरिक्षातील 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी गुरुपुषामृत योगाचा उदय होतो. हा योग अत्यंत शुभ समजला जातो, कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व महत्वाचे ग्रह आहेत. या ग्रहांचे महत्व आपल्या जीवनात अनमोल आहे. गुरु धर्माचा कारक ग्रह आहे. जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ प्रदान करतो. आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. शनी कायदा, सदाचार, नीतिमत्तेचा, सत्याचा, न्यायाचा कारक ग्रह आहे. तसेच आपल्या प्रारब्ध कर्माचा कारक ग्रह देखील आहे. आपल्या कर्म सिद्धांतांचा तो न्यायाधीश आहे. जो याप्रमाणे वागतो त्यालाच शनिदेव अभय प्रदान करतो. गुरुवारचा स्वामी ग्रह गुरु आहे. तो सर्व देवांचा देव गुरु बृहस्पती आहे. गुरु धर्मज्ञानांचा, ब्रह्मज्ञानांचा कारक ग्रह आहे. गुरुशिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून याची सुरुवात देहधारी दीक्षा गुरु पासून करावी लागते, स्वधर्माच्या. या गुरु व शनी ग्रहाचे आपल्या जन्मकुंडलीतील कसे संबंध आहे यावर गुरु शनीचे शुभाशुभ फळ देऊन आपल्यासाठी अवलंबून असू शकते. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक अनुष्ठान, दान, धर्म, पूजा, मंत्र, तंत्र, जप, ध्यान, धारणा, साधना पुण्यदायी ठरते. केवळ विवाह आणि वास्तुशांती सोडून या महान योगावर आपण सर्व प्रकारचे शुभ मंगल कार्य संपन्न करू शकता. असे कर्मकांड आपल्याला स्थिरता, अक्षयता, शुभ ऊर्जा प्रदान करतात. मित्रांनो, लहान मोठ्या व्यवसायातून धन प्राप्ती करण्यास उत्तम योग आहे. ज्ञान, धर्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा चांगला योग आहे. आपण जर स्वजाती धर्माचा देहधारी गुरु केला असेल तर अशा गुरुचे पाठ्यपूजन आपल्या घरी वा गुरुगृही वा समारंभाच्या ठिकाणी या योगावर अवश्य करा. या योगावर नवीन वस्तूची खरेदी करा. सोने, चांदी, नवीन वाहन, नवीन वास्तू, नवीन दुकान, स्थावर जंगम, जमीन जुमला, शेती जागा, व्यापारी वही खाते, गुरु आणि धर्मासंबंधित कोणत्याही वस्तूची खरेदी आपण घरामध्ये करा. आज पंचांग शुद्धी नाही, तेव्हा शिवलिखित मुहूर्त पाहण्याची गरज आहे. पहिला मुहूर्त जो आहे तो सूर्योदय ते सकाळी 7:42 दुसरा मुहूर्त आहे सकाळी 10:59 ते दुपारी 3:53. तिसरा मुहूर्त आहे 5 वाजून सायंकाळी 45 ते रात्री 10:20 आणि चौथा आणि शेवटचा मुहूर्त आहे रात्री 1:36 ते पुण्यकाळ संपेपर्यंत, अर्थात 2:50 उत्तर रात्री असणार आहे. या योगावर केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते. या योगावर आपण आपल्या खंडित कामांना वा बंद पडलेल्या नोकरी व्यवसायाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करू शकता. तसेच नवीन कार्याची सुरुवात देखील आपण करू शकता. या योगावर आपण गुरुमंत्र आपल्या स्वधर्माच्या देहधारी दीक्षा गुरु कडून विधिवत प्राप्त करू शकता. वैयक्तिक वा सामुदायिक पद्धतीने या योगावर आपण आपल्या मृत पूर्वजांच्या, अर्थात आपल्या पितरांच्या नावे काही दान धर्म देखील करू शकता.
या योगावर लक्ष्मीनारायण व शिव मंदिरात जाऊन या देवतांचे विधिवत दर्शन घ्यावे. या योगावर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकू आणि ताजे स्वस्तिक काढा. याची पंचोपचार पूजा करा. या योगावर त्रिदेव व त्रिशक्तींचा वास असलेल्या पिंपळ वृक्षाची विधिवत पूजा देखील आपण करू शकतो. मित्रांनो, नारद पुराणानुसार या पुष्य नक्षत्रावर जन्म घेणारा जातक अत्यंत हुशार, बलवान, कृपाळू, धार्मिक, धनवान, कला निपुण, दयाळू, सत्यवादी, महान कार्य साधक असू शकतो. पण त्याच्या प्रारब्धाने साथ दिली पाहिजे. एकूण काय तर मित्रांनो, गुरु पुषामृत योग सर्व मानव जातीला धन, समृद्धी, ऐश्वर प्रदान करणारा, पण आपल्या नशिबाने साथ दिली तर, अन्यथा नाही मित्र. तसेच अधिक ज्येष्ठ मास देखील शुभ आहे. तर या अधिक मासाच्या नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे. पण या मुहूर्ताच्या वेळी त्याकडे लक्ष नाही दिले तरी चालेल. कारण हा गुरुपुषामृत योग आहे, त्यावेळी पुरता मर्यादित आहे. त्यामुळे अधिक मासाचे जे नियम आहेत ते त्या ठिकाणी क्षम्य असतात, क्षम्य होतात. मित्रांनो, आपले स्वधर्माचरण देखील तितकेच महत्वाचे असते. म्हणून काही लोभाने, मोहाने, टोने तोडगे उपाय करून आपल्याला धनप्राप्ती होईल या भ्रमात कोणी राहून राहा. तेव्हा आपणास माझे एकच सांगणे आहे की शास्त्रविहित करणे करा, शास्त्रनिषिद्ध करणे टाळा मित्रा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा गुरु पुषामृत योगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरि ओम. शिवशंभो.